नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहेत भोगीची भाजी। एकदम सिंपल आणि साधी रेसिपी। तो बघूया आपण भोगीची भाजी कशी बनवायची। आता पाहू शकता आपण भोगीचे सारे साहित्य बारीक करून घेतले आहे। पावटा, वाटाणा, चाकवताची भाजी, वांगी हे सर्व बारीक करून छानपैकी धुवून घेतले आहे। आता एक आपण कुकर घेणार आहोत। हा कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 पळे ॲड करणार आहे। भोगी बनवताना ना तेल नेहमी जास्तच लागते, कारण त्यामुळे ते टेस्टी लागते। सो आपण 2-3 पळे तेल ॲड केले आहे। आता आपण तेल थोडा वेळ गरम होऊन देऊ। एक 5-6 मिनिटांनी आपले तेल गरम होऊ। तुम्ही पाहू शकता आता आपले तेल गरम झाले। त्याच्यामध्ये ॲड केले आपण जिऱ्याला पण छानपैकी भाजून घेऊ। त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता ॲड केलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला लसूण। सो आपण फोडणी देणार आहोत जिरे, कढीपत्ता आणि लसणाची। सो आता आपण लसूण टाकलेला आहे, त्याला पण छानपैकी भाजून देऊया। हे आता आपलं छानपैकी भाजलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच हळद, हळदीला पण भाजून घेऊया। त्याच्यामध्ये आपण टाकणार 2 चम्मच घाटी मसाला टाकल्यानंतर त्याला छानपैकी आपण परतून घेऊ। आता घाटी मसाला आपला परतून झाला आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ हे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता। मीठ टाकून झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली भाजी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार। ते आपण छानपैकी मिक्स करून घेऊ। आता भाजी आपली मिक्स करून झाली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं पाणी। भाज्या हिरव्या असल्यामुळे जास्त पाण्याची गरज नसते, तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि गॅस बंद करून 10 ते 15 मिनटं आपण शिजत ठेवूया। आता तुम्ही पाहू शकता आपली फायनली भाजी शिजून झालेली आहे। छानपैकी अशी सुकी ओलसर भाजी झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट। हे शेंगदाण्याचं कूट नेहमी जास्तच टाकावे, कारण भाजी एक मिक्स करून त्याची ग्रेव्ही टाईप बनते। तर आता तुम्ही फायनली बघू शकता शेंगदाण्याचे कूट टाकून आपली फायनली भाजी तयार झाली आहे। एकदम सिंपल साध्या पद्धतीने अशी आपण भोगीची भाजी तयार करू शकतो। तर आज भोगी स्पेशल आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची सुकी भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। स्वस्त खावा आणि मस्त राहा। थँक यू ऑल। हॅपी भोगी।